सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा। पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका। एमसीएच्या सदस्य नोंदणीवर कोर्टाने घेतला तीव्र आक्षेप। बेकायदेशीर कामे करता केस मागे घेता की डिसमिस करू, सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना खडेबोल सुनावले। अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव द्या, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांची मागणी आहे। जेव्हा राजकीय अपघात होतो त्या प्रत्येक वेळेस नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतोच, मात्र चौकशी अहवाल समोर येईल तेव्हा सर्व समोर येईल, असं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आहे। 12 जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास। भाजपा क्रमांक 1चा पक्ष राहील, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण दोषारोपपत्रात केवळ शीतल तेजवानीच आरोपी म्हणून उल्लेख, तर पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचा उल्लेख नाही। पार्थ पवारांवर कारवाई झाली नाही तर कोर्टात जाणार, दमानी यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरात महापौर पदासाठी भाजपचा एका खास संस्थेकडून सर्वे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुकांशी चर्चा करणार। 5 किंवा 6 फेब्रुवारीपर्यंत नाव अंतिम होण्याची शक्यता। गडचिरोलीत नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र बोगस, नगरसेवक राहुल सतवानींनी खोटी वंशावळ सादर करून दिशाभूल केली। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पुराव्यासह तक्रार। जय पवारांचा दादांसोबतचा फोटो स्टेटसवर डॅड काश वेळ थांबली असती तर मी जय पवार यांचं भावनिक कॅप्शन। अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी करणार तपास, सीआयडीने अपघात घटनास्थळावर दिलेली भेटीचे फुटेज फक्त लोकशाहीवर। धाराशिवमध्ये पक्षाचा आदेश म्हणून मी मुलाला उमेदवारी दिली नाही, बसवराज पाटलांनी पुन्हा केलं स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच राहणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सीमा ठाकरेंची निवड, हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत गटनोंदणी झाली। अजित पवारांनी मला गटनेत्यापदाचा शब्द दिला होता, हेमलता पाटील यांचा दावा आहे। राऊतांना रात्री स्वप्न पडतं, उद्या काय बोलावं, राऊत जाणीवपूर्वक शंका निर्माण करतात, प्रताप सरनाईक यांचा राऊतांवर हल्ला बोले। मुंबईच्या प्रचारात पालकमंत्री आला होता, गणेश नाईक यांची शंभूराज देसाईंवर टीका, मी परवानगी देतो, माझा टांगा पलटी करून दाखवणं, गणेश नाईकांचं शंभूराज देसाईंना आव्हान। सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यात निधीवरून जुंपली, निधी दिला म्हणू शकतो, जयकुमार गोरेंच्या टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अपघातातील 6वा व्यक्ती कोण होता, विनायक राऊतांकडून अजित पवारांच्या मृत्यूची चौकशीची मागणी आहे। सांगली अपघातातील जखमींची चंद्रकांत पाटलांकडून विचारपूस, रुग्णालयात भेट घेत कशी केली विचारपूस, हलगर्जीपणा करू नये, रुग्णालय प्रशासनाला सूचना आहे। सांगलीत अपघातात 16 जण गंभीर जखमी, तर जखमींमध्ये 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। 9 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला तुरुंगातून आणलं जाणार, महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी तुरुंगातून बाहेर आणणार। धाराशिवच्या भूममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना समोरासमोर, शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष, तानाजी सावंतांना भाजपाने आव्हान दिल्याने महायुतीत तणाव। नागपुरात पालिकेच्या मुख्यालयावर काँग्रेसचा मोर्चा, अतिक्रमण विभागाच्या कारवाई विरोधात आंदोलन, नेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। चंद्रपूर महानगरपालिकेचा काँग्रेस गटनोंदणीवरून वाद, जंग में जाने वाले घोडे बारातों में नहीं नाचा करते, काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर यांचं स्टेटस चर्चेत। ठाण्यात महापौर उपमहापौर पदभार सोहळ्याला दरम्यान ठाण्यात मोठा जल्लोष, ढोल ताशा वाजवत फटाके फोडून जल्लोष, तर एकीकडे अजितदादांच्या निधनाचे बॅनर तर दुसरीकडे जल्लोष। मीरा भाईंदरमध्ये मराठी समिती मनसेचं आंदोलन, मराठी महापौर दिल्याच्या विरोधात आंदोलन, आंदोलनाआधीच मराठी समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस। पुण्यात महापौर उपमहापौर निवडणुकीत ट्विस्ट, राष्ट्रवादीही महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार, महापौर पदासाठी शीतल सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट अर्ज भरणार। एक महत्त्वाची बातमी समोर येते, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद, असं शासन आदेश जारी करण्यात आले। लोकशाही मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती समोर येते. तर शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. पुण्यात उपमहापौर पदावरून आरपीआय मध्ये नाराजी. परशुराम वाडेकर यांना संधी दिल्याने आरपीआय मधील पदाधिकारी नाराज. मराठी एकीकरण समितीचं आंदोलन राजकीय प्रेरित. आंदोलनाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. आमदार नरेंद्र मेहता यांची टीका आहे. मुंबईत भाजपच्या महापौरपद निवडीच्या हालचाली सुरू. 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार. राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर आहे. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेतील महापौर दालनाच्या रंगरंगोटीचं काम सुरू. लवकरच मुंबईचा महापौर याच दालनात विराजमान होणार. महापौर निवडीआधी दालनाची तयारी सुरू. मीरा भाईंदर महापौरपदी डिंपल मेहता विराजमान. मतदान प्रक्रियेत डिंपल मेहता यांना 79 मतं. पुण्यात काँग्रेसकडून महापौर उपमहापौर पदासाठी नाव निश्चित. महापौर पदासाठी अश्विनी लांडगे अर्ज भरणार, तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी अर्ज भरणार. बीडच्या माजलगावमध्ये नगर परिषदेत गटनेतृत्व बदलावर हरकत. 5 फेब्रुवारीला बीडमध्ये होणार सुनावणी. सुनावणीनंतर काय होणार याकडेच लक्ष. मुंबईचं महापौरपद महिलांसाठी आरक्षित, तर उपमहापौर ही महिलांचाच बसणार. सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.